सो तुम्ही ट्रेनर आहात, कोच आहात किंवा कन्सल्टंट आहात आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही ऑनलाईन कोचिंग बिझनेसमध्ये यावं. पण बऱ्याच वेळा असं होतं की ऑनलाईन कोचिंग बिझनेसमध्ये येताना नेमकं करायचं काय? कुठून सुरुवात करायची? कसा कोर्स डिझाइन करायचा? कसा कोर्स लॉन्च करायचा? त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कोर्स डिझाइन केला, लॉन्च केला, पण नेमकं कोर्स आपला विकत कोण घेणार? असे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात, बरोबर ना? सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी इथे हा व्हिडिओ बनवते. खरं तर बऱ्याच वेळा आपण बघतो की नॉलेज खूप जास्त आहे. आपण आपल्या फील्डमध्ये एकदम एक्सपर्ट आहोत आणि आजही आपण ऑफलाईन ट्रेनिंग देतो. आणि जर बघितलं, पावसाळा आहे सध्या, राईट, किंवा ऑफलाईनमध्ये तेवढा रिस्पॉन्स येत नाही. मग आपण कळत नकळत असा विचार करतो, मी ऑनलाईन शिफ्ट होऊ का? पण हा विचार मला असं वाटते खरं तर तो ॲक्शनमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. येस, 100% तुम्ही ऑनलाईन कोचिंगमध्ये शिफ्ट होऊ शकता, कारण ऑनलाईन कोचिंगमध्ये मार्केट खूप छान आहे. तुम्ही ग्लोबली लोकांपर्यंत पोहोचू शकता, जास्तीत जास्त रीच मिळवू शकता. आणि तुम्हाला फक्त पाहिजे तुम्ही स्वतः, तुमचं ब्रेन आणि तुमचा लॅपटॉप. दॅट्स इट. तुम्हाला खूप मोठ्या टीमची गरज नाही आहे किंवा खूप मोठं ऑफिस असण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला एक राईट सिस्टम, म्हणजे जी सिस्टम तुमच्यासाठी काम करेल, ज्याला आपण फ्रेमवर्क म्हणू शकतो किंवा सिस्टम म्हणू शकतो, ज्या गोष्टी तुमच्यासाठी प्रॉपरली काम करतील आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सेल मिळेल. आता जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्याकडे नॉलेज आहे, त्या नॉलेजला तुम्ही डिजिटल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केलं आणि तुम्ही तुमचा कोर्स डिझाईन केला. पण सगळ्यात मोठा प्रश्न येतो की मी माझा जर कोर्स डिझाईन केला तर माझा कोर्स विकत कोण घेणार, राईट? लीड जनरेशन सिस्टम ज्याला आपण म्हणतो. मग लीड्स आणायचे कुठून? ते कसे जनरेट करायचे? त्यांना आपण आपला प्रोडक्ट कसा सेल करू शकतो? लीड्सला कसं नर्चर करू शकतो? लीड्सला आपण कस्टमरमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो? असे बरेच प्रश्न आपल्या मनात नेहमी उभे असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आली आहे. आमचा एक 3 तासाचा वेबिनार आहे, जो वेबिनार तुम्ही जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो की स्टेप बाय स्टेप तुम्ही कसा कोर्स लॉन्च करू शकता, कसे कंटेंट डिझाईन करू शकता. तुमचा L1, L2, L3 तुम्हाला जे कोर्सेस लॉन्च करायचे आहेत, नुसते कोर्सेस तुम्हाला लॉन्च करायचे नाही, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा बिझनेस फाउंडेशन जो आहे तो स्ट्रॉंग बनवायचा आहे. म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या विषयावरती बोलायचे, तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती ट्रेनिंग लॉन्च करायचे. सो त्याला आपण म्हणतो निश. निश म्हणजे तुमचा टॉपिक. दुसरा पॉईंट आहे तुमची ऑफर. ऑफर कशी असायला पाहिजे जेणेकरून ती लोकांना अट्रॅक्ट करेल. थर्ड पॉईंट आहे प्राइसिंग स्ट्रॅटेजी. कशा पद्धतीने तुमचं प्राइसिंग डिसाईड करू शकता. आणि या सगळ्या गोष्टी डिसाईड करण्यासाठी तुम्हाला एक तुमचं स्ट्रॉंग बिझनेस पोझिशनिंग लागणार आहे, की तुम्ही मार्केटमध्ये कशा पद्धतीने पोझिशनिंग करताय किंवा लोक तुम्हाला कोणत्या पोझिशनिंगने ओळखणार आहे, ते खूप महत्त्वाचं आहे, राईट? सो या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचा कोर्स डिझाईन करू शकता. पण कोर्स कोण विकत घेणार? त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तुमचे राईट ऑडियन्स, त्यांचा रिसर्च, तुमचे कॉम्पिटिटर ॲनालिस्ट. राईट ऑडियन्स म्हणजे त्यांचं लोकेशन, त्यांचं जेंडर, त्यांचं एज, त्यांचा इंटरेस्ट, राईट, त्यांचं रिव्हेन्यू, कोणत्या ॲक्च्युअल ऑडियन्सला तुम्ही टार्गेट करता. या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला स्टडी करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमचं बिझनेस फाउंडेशन स्ट्रॉंग होतं, नेक्स्ट स्टेप असते तुमची कोर्स लॉन्च करण्याची. आणि देन तुमचं लीड जनरेशन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुमच्याकडे लीड्स येतात, ते तुमच्याकडे भरपूर सारे ऑडियन्स आहे, पण तुम्हाला तुमचं प्रोडक्ट जर सेल करता येत नसेल तर तुमचे सेल्सचे स्किल्स वीक आहेत. सो तुम्हाला सेल्समध्ये स्ट्रॉंग बनावं लागेल, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त कन्वर्जन आणू शकता, म्हणजे लीड टू कस्टमर कन्वर्ट करू शकता. सो सेल्सच्या काही टेक्निक आहेत, त्याच्यामध्ये फॉलोअप सिस्टम काय असते, सेल्स स्क्रिप्टिंग काय असतं, कशा पद्धतीने आपण सेल करायला पाहिजे. सेल्समध्ये बऱ्याच वेळा ऑब्जेक्शन येतात, सो त्या ऑब्जेक्शनला आपण कसं हँडल करायचं, हे सगळं सेल्स ट्रेनिंगचा पार्ट आहे. आणि मग तुमचा नेक्स्ट पार्ट येतो, तो म्हणजे AI ऑटोमेशन. जसं मी स्टार्टिंगलाच एक गोष्ट म्हटली की तुमच्याकडे मोठी टीम असण्याची गरज नाही, खूप मोठं ऑफिस असण्याची गरज नाही. जर तुम्ही एकटे आहात, म्हणजे सोलो एंटरप्रेनर आहात आणि तुम्हाला ट्रेनिंग कोचिंग बिझनेसमध्ये यायचं आहे, तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन बिझनेस सेट करून आरामात महिन्याला 5 ते 10 लाख रुपये इन्कम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॉंग सिस्टम म्हणजेच AI ऑटोमेशन सिस्टम पाहिजे, जे तुमच्यासाठी फॉलोअप घेईल, जे तुमच्यासाठी व्हॉट्सॲप, ईमेल मार्केटिंग करेल, वर्कफ्लो सेट करेल, CRM सेटअप करू शकते, तुम्हाला लीडला नर्चर करेल. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमेट सेट करावं लागतात. जेव्हा ऑटोमेशनवरती आपण शिफ्ट करतो, सो ॲज अ ट्रेनर आणि कोच तुमचं काम असतं फक्त प्रिपेअर करणं आणि रिप्रेझेंट करणं. बाकीचं सगळं काम असतं सिस्टमचं, म्हणजे AI ऑटोमेशनचं, जे तुमच्यासाठी काम करतं. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली डिझाईन केल्या, इम्प्लिमेंट केल्या
आणि त्याच्यावरती वर्कआउट केलं तर तुम्हाला 101% रिझल्ट भेटतो. सो तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप जाणून घ्यायच्या आहेत, इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त जर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमचं 3 तासाचं लाईव्ह वेबिनार जॉईन करू शकता. मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आमचा फोन नंबरसुद्धा आहे, तुम्ही तिथे रीच आउट करू शकता, आमच्या टीमला कॉल करू शकता आणि तुमचं सीट कन्फर्म करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजून जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.